राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन। राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन टाकळी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले। नगरपालिकेचे आरक्षण जाहीर झाले असून निवडणुका कधीही जाहीर होणार असल्याने खोपोलीतील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचे पाहावयास मिळत आहे। डॉक्टर सुनील पाटील यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्षपद डॉक्टर सुनील पाटील यांना दिले असून खोपोली शहराचा दांडगा परिचय असल्याने पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची मागणी वरिष्ठांकडे त्यांनी केली आहे। मी कर्जत खालापूर तालुक्यातील माझ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांची जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली। माथेरान, खोपोली, कर्जत नगरपालिका, कर्जत खालापूर जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचा मी आज प्रयत्न त्या ठिकाणी केला। दोन भाग आहेत की युती कोणाबद्दल करावी, काय करावी याच्याबद्दलचं काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि मग त्याच्यानंतर उमेदवारांची निवड ती कशा पद्धतीने करावी या दृष्टिकोनातून आम्ही सखोल त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। मला असं वाटतं येत्या आठवडाभरामध्ये या संदर्भातला युतीबाबतीतला निर्णय असेल। एकदा युतीचा निर्णय झाला मग पक्षाचे उमेदवार जे आपल्याला निवडायचे आहेत त्या प्रक्रियेला आम्ही त्या ठिकाणी वेग देणार आहोत। बघा, निवडणुका तर लागल्यात, परंतु आदरणीय आमचे मार्गदर्शक आत्तापर्यंत आम्हाला गुरुवर राहिलेले तटकरे साहेब हे नेहमीच आदरस्थानी राहिलेत आणि त्यांनी मोठी जबाबदारी जे प्रदेश अध्यक्ष असताना त्यांनी जी काही जबाबदारी आज सर्वांच्या म्हणजे सुधाकर भाऊ घारे असतील आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून ती मला जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी दिली। ही खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून त्याचं भान ठेवून आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी उभारून खऱ्या अर्थाने एक जनतेची सेवा तर चालूच होती। हे आपण कुठल्या पक्षात म्हणण्यापेक्षा आपण कामाने आत्तापर्यंत दाखवून दिलं आहे का व्यक्ती तीच आहे, काम करणारी व्यक्ती आहे हे आपण आत्तापर्यंत दाखवून ह्या घरामध्ये का त्या घरामध्ये त्यापेक्षा आपण कामाने ही पद्धती दाखवून दिलेली आणि म्हणूनच तटकरे साहेबांना माहिती आहे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी तटकरे साहेब नेहमीच खंबीर उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी मला 2005 साला थेट जनतेनं नगराध्यक्षपदाची संधी त्यावेळेस दिली होती आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्यामध्ये मी थेटमधला नगराध्यक्ष मला तो मान मिळाला आणि आज देखील या ठिकाणी जी पक्षाने जबाबदारी दिली आणि म्हणून हे जनसंपर्क कार्यालय आपण या ठिकाणी सुरू केले आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे तटकरे साहेबांनी सर्व आमची सुधाकर भाऊ घारे असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन मला त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्यात ह्यात मला बरंच काही मिळून गेलं नाही। आपण मागणी जर थेट जनतेतनं उपंच पडल्यामुळं आपण ती मागणी केलेली पण तो अनेक जण इच्छुक आहेत। शेवटी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देखील मान्य असेल। शेवटी पक्षाचा जे काही निर्णय असेल तो अंतिम असेल। फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सारेजण सज्ज झालो आहोत एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगेन। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैनमारे, महिला नेत्या अश्विनी पाटील, युवा नेते मनीष यादव, रमेश जाधव, निलेश औटी, भूषण पाटील, संदीप पाटील, राहुल जाधव आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।